नवे वर्ष उजडायला केवळ 3 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे। त्यानुसार या नव्या वर्षात महाराष्ट्राला आणि खास करून बीडला आणखी एक नवा कॅबिनेट मंत्री मिळणार आहे। 26 जानेवारीपूर्वी राष्ट्रवादीच्या एका आमदाराची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे सांगितलं जातंय। त्यानुसार बीड जिल्ह्यातून आमदार धनंजय मुंडे आणि आमदार प्रकाश सोळंकेंची नावे आघाडीवर आहेत। त्या अनुषंगानेच आता राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागते याकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यामुळेच आता त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। वास्तविकतः अजित पवार हे सध्या पुण्याबरोबरच बीडचेही पालकमंत्री आहेत। त्यामुळेच रिक्त असणाऱ्या कॅबिनेट मंत्रिपदावर ते बीड जिल्ह्यातील एका आमदाराला संधी देतील असाही राजकीय अंदाज आहे। त्यामुळे सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार प्रकाश सोळंके यांची नावे आघाडीवर आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा जेलमध्ये गेल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्यावर चहूबाजूने आरोप झाले होते। त्यामुळे धनंजय मुंडेंना त्यावेळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर त्यांच्याकडील मंत्रिपद हे छगन भुजबळांना देण्यात आलं। आता कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे आमदार धनंजय मुंडेंचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। तसेच आमदार प्रकाश सोळंके हे सलग 5व्या टर्मचे आमदार आहेत। राज्यात सरकार आल्यानंतर मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र ऐनवेळी त्यांची चर्चा थांबवून धनंजय मुंडेंना मंत्रिपद संधी देण्यात आली होती। सध्याही संतोष देशमुखांच्या हत्येचे वातावरण तापलेलंच आहे। त्यामुळे अजितदादा आमदार प्रकाश सोळंकेंनाही मंत्रिपदी संधी देऊ शकतात। त्याचबरोबर आता नवाब मलिक यांची कन्या आमदार सना मलिक यांचेही नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आलेलं आहे। मुंबईच्या अणुशक्तीनगरच्या त्या आमदार आहेत। नवाब मलिक हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत। सरकारमध्ये असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं। यामुळेच त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता। सध्या ते अजित पवारांसोबत आहेत। त्यामुळेच आता त्यांच्या गटाकडूनही आमदार सना मलिक यांना मंत्री करावे अशी मागणी होत आहे। त्यामुळेच एक युवा चेहरा म्हणून अजित पवार हे आमदार सना मलिक यांनाही मंत्रिपदी संधी देऊ शकतात। आता येणाऱ्या नवीन वर्षात राष्ट्रवादीतून एका आमदाराच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे सांगितलं जाते। त्यामुळे अजित पवार हा मुहूर्त नेमका केव्हा साधतात आणि मंत्रिपदी नेमकी कोणाला संधी देतात याकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे बारीक लक्ष लागून असणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।